नमस्कार, मी किरण तुकाराम जाधव साप पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। गेले 25 ते 30 वर्ष मी राजकीय असो, कुस्ती क्षेत्र असो, बैलगाडी क्षेत्र असो, गाडी वाहन व्यवसायाच्या क्षेत्रातून मी तळागाळात पोचलेलो आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बांधाबावतर मी पोचलेलो आहे आणि मी इलेक्शन हे लढणारच आहे अपक्ष। तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेले अनेक वर्ष काम करता, पक्षाने तुमचं तिकीट का नाही का? आम्हाला गेले 2 महिने सांगितलं की मी पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या विचारलं की बाबा मी इच्छुक आहे, मी सुरुवात करू का भेटायला। तर मला सगळ्यांनी सांगितलं तू तयारीला लाग, सगळ्यांनी सांगितलं आणि ऐन टायमाला 2 वाजेबावर मला थांब म्हणून उमेदवारी काढ म्हणून उमेदवारी भरू नको म्हणून सांगितलं त्यांनी। पण मी माझ्या मतावर ठाम आहे। तुम्हाला आता एवढी वर्ष पक्षामध्ये काम करताय, आता अपक्ष अर्ज भरलाय, ऐन टायमिंगला जर पक्षामधून वरनं अर्ज काढण्यासाठी जर विनंती केली तर तुम्ही काढणारा अर्ज काल लढणार नाही? मी माझ्या मतावर ठाम आहे। माझ्या मागं गोरगरीब जनता आहे, शेतकरी वर्ग आहे, पैलवान वर्ग आहे, सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे। माझा प्लस पॉईंट आहे की माझं गाव माझी सत्ता बॉडी आहे तिथं आत्ता, आणि माझा 4-5 गावात चांगला जनसंपर्क आहे। असं नाही ह्या 12 गावातून असं एक सुद्धा गाव नाही की तिथं किरणाबा जाधव नाव सांगितल्यानंतर ओळख नाही। सर्वसामान्य शेतकऱ्याला जर विचारलं की किरणाबा कोणतं ते नाव सांगणार की सापचा किरणाबा म्हणून असं ओळख आहे माझी। म्हणजे तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहे? 100% मी इलेक्शन करणारच आहे। धन्यवाद।